रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष आणि युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नवीन रोपवेबाबत माहिती दिली आहे। दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोपवेमधून साधारणतः 350 रुपये आकारले जातात, मात्र हाच प्रवास आता केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। याबाबत आपण दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत होतो, त्यानंतर आता या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवीन शासकीय रोपवे उभारणीसाठी मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितलं। दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या नवीन अत्याधुनिक रोपवे उभारणीस पुरातत्व विभागाची मान्यता देण्यात आली असून सध्या आकारल्या जाणाऱ्या प्रतिव्यक्ती 350 रुपयांऐवजी केवळ 50 ते 100 रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार आहे। याचबरोबर संवर्धनाच्या कामांसाठी सध्याच्या रोपवेकडून आकारल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली। सध्या प्रतिव्यक्ती 325 रुपये दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खासगी मालकीच्या रोपवेकडून प्रतिव्यक्ती 325 रुपये भाडे आकारले जाते। तसेच रायगड विकास प्राधिकरणास संवर्धन कामांकरिता गडावर न्यावयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांना प्रति किलो 6.3 रुपये दर आकारणी केली जात असल्याने गडावरील कामांना सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च येत आहे। त्यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अधिकृत व अत्याधुनिक रोपवे उभारण्यासाठी मंजुरी मिळावी याकरिता 2018 पासून छत्रपती संभाजीराजे नामदार नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते। त्यानुसार नुकतीच पुरातत्व विभागाकडून नवीन शासकीय रोपवे उभारणीस मान्यता मिळाल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली।